नमस्कार मित्रांनो. हा जो तुम्ही ते ट्रिलीजचा प्लॉट बघताय, तर हा साधारणतः जवळपास 1 वर्ष कंप्लीट झालेला आहे. गेल्या 20 जूनचे म्हणजे 20 जूनला ह्या ह्या प्लॉटला 1 वर्ष होऊन झालेलं आहे 20 जूनला. तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ग्रोथ झालेला आहे. 1 वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप केलेला आहे, त्याच्यावर आपण कशा पद्धतीने नियोजन करतो. तर इथे बघू शकता कळी कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. तर आत्ता सध्या झाडावर ह्या लॉटची साईज होत आहे आणि इकडे कळी पण उमलत आहे. साधारणतः 2 ते 3 लॉट वन टाईम एका झाडावरती तुम्हाला बघायला मिळतात. आता इथं कळी काय उमलायची आहे, कळी काय उमललेली आहे, कायची साईज म्हणत आहे, कायची साईज म्हणली. 3 ते 4 लॉट कंटिन्यू चालू असतात वन टाईम झाडावर. साधारणतः विषय असा आहे की यावर्षी जुलैमध्ये जुलैचा लॉट संपलेला आहे आणि जुलैमध्ये सरासरी 55-60पर्यंत रेंज राहिलेली आहे हायेस्ट. आणि लोवेस्ट तुमचा 3 नंबर माल आहे 35पर्यंत गेलेला आहे. ही सद्यस्थिती बाजारातली आहे. तर आमची ज्यावेळेस 2021ला लागवड झाली होती, हे साधारणतः गेल्या वर्षाचा प्लॉट आहे. याच्या आधी आपले 2 प्लॉट आहेत. 2021ची जी आपली पहिली लागवड होती त्याच्यामध्ये आपलं जे पहिलं हार्वेस्टिंग आलं आपलं, तर त्यावेळेस 80 ते 90 रुपये रेट मला जुलैच्या लॉटला भेटले होते. आणि जुलै ऑगस्टनंतर मला त्या वर्षी 250पर्यंत रेट भेटले होते. म्हणजे ही परिस्थिती होती. गेल्या वर्षीसुद्धा चांगले रेट भेटलेले आहेत. 160पर्यंत रेट भेटलेला आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की जुलैमध्ये हे 4 वर्षापासून मी बघतो आहे जुलैमध्ये रेट कमीच असतात. त्याच्यामुळं जुलैमध्ये रेट कमी जरी असले तरी घाबरून जायचं कारण नाही. माल तेवढं क्वांटिटी निघतो, त्याच्यामुळे 100% पैसे होतात. आत्ता ज्यांच्याकडे बाग आहे त्यांना माहिती, जरी रेट कमी असले तरी माल किती मोठ्या प्रमाणात निघलेला आहे. वरायटीला किती टनात माल निघतो. जुलैच्या लॉटलाच बरेच 3-4 टन माल निघतो. त्याच्यामुळं 100% पैसे होतात लोकांचे, रेट जरी कमी असले तरी. आत्ता सध्या काय होतं, जुलैनंतर सगळीकडे वेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिवशी पाऊस पडतो, त्यामुळे सगळ्याचे लॉट महाग पुढं होतात. आता माझ्या जुन्या बागेवर सध्या जो माल आहे तो खूप जणाकडं नाही आहे. तर त्याच्यामुळे हा माल जो आहे तो खूप जणाकडं कमी प्रमाणात आहे. तर मला पहिल्या लॉटला माल कमी लागला होता, त्याच्यामुळे माझ्या जुन्या बागेमध्ये आता सध्या जो साईज बनत आहे तो माल भरपूर प्रमाणात आहे. तर आत्ता काही जणाकडे कळी उमललेली आहे. तर माझ्याकडे कळी ह्या प्लॉटमध्ये नवीन असल्यामुळं कळी आहे, पण जुन्या प्लॉटमध्ये माझ्या कळी नाही. तर मला सांगायचं आहे की सगळ्याचे लॉट आता इथून पुढं महाग पुढं होतात. त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं कारण नाही. सगळ्याचे पैसे होणार 100% लॉट महाग पुढं झाल्यामुळे. आणि आत्ता इथून पुढं कुणी लागवडी करायच्या किंवा कुणी लागवडी करायची नाही हे सांगतो. ज्यांच्याकडे आता पाणी निचऱ्या होणारी जमीन आहे आणि ज्यांना कोणाचं उत्पन्न खूपच कमी आहे, की ज्यांचं उत्पन्नच हे लाख रुपयाच्या वर जात नाही एकरी, त्यांनी 100% ड्रॅगन फ्रूटमध्ये उतरलेलं काय हरकत नाही. त्यांना 100% 3 ते 4 लाख रुपये एकरी 100% होतील किती रेट पडले तरी. पण ज्यांचं ऑलरेडी उत्पन्न 6-7 लाख रुपये आहे एकरमध्ये आणि ते अजून थोडे पैसे जास्त होतील या अपेक्षेने जर उतरत असेल तर ते चुकीचं आहे. इथून पुढं ड्रॅगन फ्रूट याच लोकांसाठी आहे ज्यांचं उत्पन्न खरंच खूप कमी आहे आणि ज्यांना ऊसापेक्षा तरी काहीतरी 2 पैसे जास्त व्हायची इच्छा आहे. त्या लोकांनी शक्यतो ड्रॅगन फ्रूटमध्ये उतरावं. कारण सध्या परिस्थिती अशी आहे, ड्रॅगनच्या लागवडी खूप वाढत आहेत. ऑलरेडी ज्यांचं उत्पन्न ते 3-4 लाखाच्या आसपास आहे, तर त्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटमध्ये उतरायची गरज नाही. कारण तुम्हालाही पुढच्या काही काळात 4 ते 5 लाख रुपये एकरी उत्पन्न हे कॉन्स्टंट राहणार आहे सगळ्याचं. आता जरी उत्पन्न सगळ्याचं जास्त होत असेल तर पुढच्या काही काळात ते 4 ते 5 लाखापर्यंत हे कॉन्स्टंट उत्पन्न येऊन थांबणार आहे. ही परिस्थिती आहे पुढच्या काही काळानंतरची. तसं पाहिलं तर ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी वाढत असल्या तरी प्रत्येक शेतकरी आपापल्या पद्धतीनं त्यातून मार्ग काढायचा बघतोय. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं काहीतरी
काहीतरी नवीन करायचं बघतं बागेमध्ये. सध्या मार्केटमध्ये भरपूर शेतकऱ्याच्या भेटी होतात. त्याच्यानंतर जाणवतं की सगळे शेतकरी आपापल्या लेवलला आपापल्या पद्धतीनं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण शेणनेट टाकून शेणनेट टाकत आहेत. काही जण स्प्रिंकलर लावलेले आहेत काही जणांनी, की कळी महाग पुढं करण्यासाठी तो एक पर्याय आहे. काही जण काहीच करत नाहीत. त्यांची कळी मग समजा नॅचरली जे पाऊस पडतो त्याच्यानुसार कळी निघते. मग असे भरपूर शेतकरी आहेत. समजा ज्यांनी शेणनेट टाकलं त्यांचं कळी उशिरा निघते, म्हणजे पाऊस पडला त्यांची कळी निघणार नाही. मग ते शेतकरी थोडे बाजूला राहिले. ज्यांनी स्प्रिंकलर लावून किंवा उन्हाळ्यातच थोडी तापमान व्यवस्थित थंड करून त्यांनी कळी काढायचा प्रयत्न केला, ते वेगळे शेतकऱ्याचा गट झाला. काही जण नॅचरली जे कळी निघणार त्याच्यामध्ये, काही जणांची नवीन बाग आहे त्याच्यामध्ये, काही जणांनी कटिंग केली, त्या लोकांची पानं थोडी मॅच्युअर होतात. आता समजा आमचं ड्रॅगन फ्रूटच्या बागेची कटिंग होते, ते पानं जरा थोडं मॅच्युअर व्हायला थोडा टाईम लागतो. मग ते पहिला लॉट तेवढा त्या पद्धतीनं त्या जोमाने निघत नाही ज्यावेळेस कटिंग केलेली असते बाग. तर असं म्हणजे मला सांगायचं असं आहे की असे डिवाईड व्हायला लागले शेतकरी. जर ड्रॅगन फ्रूटमध्ये कळी वन टाईम निघत असेल तर असे प्रत्येक शेतकऱ्याचे गट पडत आहेत की कोण कुठल्या पद्धतीने प्रयत्न करते, त्या शेतकऱ्याचे त्या टाईममध्येच ड्रॅगन फ्रूट बाजारात येत आहे. ज्यांनी कृत्रिमरित्या म्हणजे स्प्रिंकलर लावून कळी काढली त्यांचं मागं पुढं होते लॉट, ते वेगळ्या दिवशी लॉट निघतो. त्यांचं ज्यांचे पावसावर कळी निघते ते त्यांच्यासोबत लॉट निघत नाही. पहिला लॉट जर मागं पुढं झाला तर तिथून पुढं सगळे लॉट मागं पुढं होतात. त्यामुळे पहिला लॉट मागं पुढं होणं गरजेचं आहे सगळ्याचं. त्याच्यामुळे सगळ्या पद्धतीनं आता जरी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी वाढल्या असल्या तरी सगळेजण आपापल्या पद्धतीनं काही जरी करून ड्रॅगन फ्रूट उशिरा किंवा लवकर येण्याचा अशा प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढत आहे. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे. लागवडी जरी वाढत असल्या तरी प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या पद्धतीनं त्याच्यावर पर्याय काढलेला आहे. आता आपण ह्याच्यावर शेणनेटचा पर्याय सगळं करून ठेवलेला आहे, पण केलेलं नाही. ज्यावेळेस आम्हाला अत्यंत गरज वाटेल त्यावेळेस आम्ही 100% याच्यामध्ये शेणनेट करणार आहोत. पण सध्या तरी त्याचं काही नियोजन नाही. तर मी तेच सांगतो शेतकऱ्यांना, ज्यांना कोणाला लागवडी करायच्या आहेत तर त्या शेतकऱ्यांनी, अशाच शेतकऱ्यांनी इथून पुढे लागवडी करणं गरजेचं आहे की ज्यांना खरंच ऊसापेक्षा तरी काहीतरी 2 पैसे जास्त करायचे आहेत त्यांनीच करा. ज्यांना खरंच अपेक्षा आहे 8-9 लाखाची त्यांनी खरंच करू नये, कारण तुम्हाला त्याच्यामधून निराशाच भेटेल, उत्पन्न तेवढं होणार नाही. कारण ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी भरपूर वाढत आहेत. तर आमची जरी नर्सरी असली तरी सत्य परिस्थिती सांगणं आमचं गरजेचं काम आहे. ते सांगतो की जर तुम्ही ऊसापेक्षा जरी आता तुमच्याकडे पाण्याचा खूपच कमी आहे पाण्याची, त्या क्षेत्रावर तुमचं उत्पन्न समजा तुम्ही ड्रॅगन फ्रूट न करता समजा काय करता, पाणी जास्त असेल तर ते लोक ऊस करतील. ऊस करणाऱ्याला काय 1 लाख रुपये जास्तीत जास्त 1 लाख रुपये निव्वळ नफा राहील. ते बी तुम्ही किती ॲव्हरेज काढताय त्याच्यावर. त्याच्यामुळे 1 लाख रुपये जास्तीत जास्त राहतील. पण जर तुम्ही साधारणतः विचार केला याच्यामध्ये, तुम्ही आता हा माझा ट्रलीचा प्लॉट आहे, या ट्रलीच्या प्लॉटमध्ये नाही म्हणलं तर मला 15 टनाचे प्लस मला उत्पन्न यावर्षी भेटणार आहे 100% 1 एकरमध्ये. तर तुम्ही साधारणतः विचार करा, एक 40 रुपये किंवा मला 40 रुपयाचा ॲव्हरेज भेटू द्या यावर्षी, 15-6 लाख रुपये माझे तरी किमान होतील ह्याच्यामध्ये. तर हे साधारणतः गणित आहे. म्हणजे 100% तुम्हाला ऊसापेक्षा जास्तीत जास्त पैसे 2-3 पट पैसे जास्त 100% होणार आहेत. तर अशाच लोकांनी आता इथून पुढे लागवड करणं गरजेचं आहे. ज्यांना कोणाला पाणी कमी आहे, ते क्षेत्रावर दुसरं काहीच येत नाही, आणि केलं तरी तुम्ही काय करू शकता, सोयाबीन किंवा ऊस करू शकता किंवा अदर काही पीक करू शकता. ज्यांना कोणाला पर्याय नाही त्या लोकांनीच फक्त ड्रॅगन फ्रूटमध्ये वळावं असं मला वाटतं. ज्यांना कोणाचं उत्पन्न ऑलरेडी जास्त आहे किंवा त्याच्यावर दुसरं क्षेत्र आहे, तिथं ड्रॅगन सोडून तुमचं दुसरं कुठलं क्षेत्र आहे बागायतीखाली आणि त्याच्यात पैसे जास्त होत आहेत, ते तरी तुम्हाला कमी वाटत आहेत आणि अजून तुमच्या अपेक्षा आहे 8 ते 10 लाख रुपये किमान निघावे, अशा लोकांनी शक्यतो उतरू नये या ड्रॅगनमध्ये. तर याच लोकांनी उतरावं असं माझी इच्छा आहे किंवा माझं म्हणणं आहे. आम्हाला जो अनुभव आला आहे किंवा आमचा जो अनुभव आहे 3 ते 4 वर्षाचा क्षेत्रामधला, तर आम्ही इथं आम्हाला भरपूर शेतकऱ्याचे फोन येतात की तुम्हाला परवडतं का, एवढे रेट चालू आहेत मार्केटमध्ये, किंवा
एवढं रेट कमी असताना तुम्हाला कसं परवडते? तर आम्हाला का परवडते? आम्ही काय करू शकत नाही. काय करू शकत नाही म्हणजे की आम्ही हे ड्रॅगन समजा रेट कमी आहेत आम्ही काढून टाकलं. ह्याच्या जागी आम्ही काय करणार? ऊस करायचं म्हटलं तर आमच्याकडे पाणी नाही. बरोबर आहे. उन्हाळ्यात मेन म्हणजे पाण्याची गरज असते ऊसाला. तर ते पाणी नाही. मग आम्ही काय करू शकतो? लावलं तर सोयाबीन लावणार. सोयाबीन आणि त्याच्यानंतर आम्ही केलं तर ज्वारी किंवा गहू किंवा राजमा करू शकतो. जर राजमा केला किंवा सोयाबीन केलं ह्याचं दोन्हीचं मिळूनसुद्धा मला 1,00,000 रुपये उत्पन्न वर्षभरात मिळणार आहे. त्याच्यामुळं माझ्यासाठी हे बेस्ट पर्याय आहे की याच्यामध्ये किमान 2,00,000 रुपये जरी मला मिळाले एवढ्या क्षेत्रामधून तरी सफिशियंट आहेत. कारण ह्याच्यामध्ये दिवाळीपर्यंतच काम असतं आणि त्याच्यानंतर ऑफ सीझन चालू होतो. त्यामुळे त्याच्यानंतर काम राहत नाही. त्याच्यामुळे हे 100% आम्हाला किती जरी रेट पडले तर हे आम्हाला परवडणारच आहे. तर मी तेच सांगतोय लोकांना की कुठलं शेतकऱ्याने लावणं गरजेचं आहे आणि त्यांना परवडणारच किती रेट पडले तरी. तर ते सांगतोय की ज्यांना कोणाला खरंच पाण्याची कमतरता आहे आणि उन्हाळ्यात कसं जरी भागते एक पहिलं वर्ष तुम्हाला पाण्याची गरज लागेल वाढीसाठी. पण एकदा वाढ जर तुमची प्रॉपर झाली बागेची तुम्हाला मार्चपासून पाणी बंद केलं तरी चालतं. तेवढे तुमची 2 ते 3 वर्षाची बाग झाली पाहिजे. त्यावेळेस ती बाग सहन करते पाण्याचा ताण वगैरे सगळ्या गोष्टी. फक्त वाढीच्या काळात तेवढं 1 वर्षभर तुम्हाला पाण्याची प्रॉपर गरज आहे. तर ते सांगणं आहे. आपण ऑक्टोबरसाठी कटिंगचं बुकिंग चालू केलेलं आहे. तरी माझा मोबाईल नंबर आहे 9503230978. तर ज्यांना कोणाला वाटते की खरंच ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्युचर आहे किंवा ड्रॅगन फ्रूटच्या इन फ्युचरच्या मार्केटबद्दल कुणाची काही शंका असेल त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 9503230978. याच्यावर तुमच्या पूर्ण शंकेचं निरसन केलं जाईल. आणि ड्रॅगन फ्रूट कोणी कुठल्या शेतकऱ्याने करावं नाही करावं सुद्धा मी अजून कोणाला समजलं नसेल तर फोनवर त्याच्याशी चर्चा करेल. तर माझ्याशी नक्की संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर सांगितलाच आहे. तर धन्यवाद.